नमस्कार मित्रांनो, मी एम जे. ऊस गाळप हंगाम 2025-26 सध्या सुरुवात झालेली आहे. तरी सर्वाधिक साखर कारखाने असलेले जिल्हा म्हणून सोलापूर जिल्ह्याची ओळख आहे व तसेच सर्वाधिक ऊस लागवड क्षेत्र असलेले जिल्हा म्हणूनही सोलापूरची ओळख सध्या महाराष्ट्रात आहे. तरी त्याचबरोबर सर्वाधिक FRP कमी घेणारा जिल्हा असंही आपली नोंद आहे. तर सध्या ऊस गाळप चालू असताना आणि कुठल्याही कारखान्याने FRP दर जाहीर न करतासुद्धा इकडचे शेतकरी आज ऊस देत आहेत, हे असं मला आश्चर्य वाटतं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आजपर्यंत आपण बऱ्याच गोष्टीसाठी एकत्रित आलो, पण पहिल्यांदाच आपण स्वतःसाठी एकत्रित यायचं आहे आणि गावोगल्ली असं एक शिवार वाईज बैठका घेऊन FRP जाहीर केल्याशिवाय कुठल्याही कारखान्याला ऊस द्यायचं नाही, असं एक ठराव घ्या. बघा मी काय सांगतो ते पटतं आहे का. आज आपण स्वतःसाठीच पहिल्यांदाच अशा प्रकारची एक लढा उभा करूया. आणि यावर्षी तरी सोलापूर जिल्ह्यामध्ये पूर आल्यामुळे भरपूर नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. जास्तीत जास्त 3000च्या वरती आपल्या ऊसाला भाव मिळावा यासाठी आपण सगळेजण मिळून प्रयत्न करूया. आणि FRP जाहीर झाल्याशिवाय कोणत्याही कारखान्याला आपण ऊस द्यायचं नाही असं ठरवूया. कारण जर वेळेस आपण असं होतं आहे की हे मालक आपले जवळचे, ते नेते आपले जवळचे, ह्याच नेत्या लोकांचाच कारखाना आहे असं समजूनच आपण ऊस त्यांना देत असतो. पण यावेळेस स्वतःसाठी लढूया एवढंच विनंती करतो. व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक आणि फॉलो करा. धन्यवाद.